श्री स्वामी समर्थ. कसे आहे सगळे? तर नमस्कार. व्लॉगला नवीन सुरुवात करते. तर रोज काय कपडे आपले कोण दुसरे धुणार नाही, तर मी कालचीच साडी आज वापरली, कारण 1-2 तासच नेसली होती. सो आज पण सार्वजनिक ठिकाणी एक सत्यनारायण पूजा होती, तर तिथे जायचं ठरलं अचानकच. तर म्हटलं दुपारी चालत गेलो उन्हातनं. मुलाने पण माझ्या बऱ्यापैकी साथ दिली, कारण त्याने मला घ्यायला सांगितलं नाही, घ्यायचा त्रास दिला नाही. सो तो पण चालत गेला. तर सासूबाई, मी, माझी मुलगी आणि मुलगा असे चौघंजण पण आम्ही चालत गेलो. 15-20 मिनटाचीच वाट होती, पण उन्हामुळे वैताग आला. आज थोडं दमट वातावरण पण होतं आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी घेतो रुमाल, मी घेतो आणि मी पण मम्मा तुझ्यासोबत चालतो. पण मी त्याला समजावलं आणि पुढे सांगितलं की पप्पा येणार आहे, सो लवकर चल, आपल्याला जायचं आहे. सो आजी त्याला समजवती, चल आपण घेऊया. मग त्याने आजीचा रुमाल घेतला आणि आजीचा हात धरून दोघे पण चालायला लागले. आणि त्याचं मेन म्हणणं होतं की मम्मा मी तुझ्यासोबत चालतो. मग त्याने हात पण बघा त्याने सोडलेला आहे. तर मी म्हटलं नको सोनू, तिकडे मी पण, तू पण एकदम चाललो तर पडायला होईल. तर त्याने दोघांचा पण हात सोडला आणि चालायला म्हटलं त्याचा हात तुम्ही दोघांनी पण सोडा, त्याला चालू दे तुमच्याबरोबर. आणि वाट एकदम साफ होती, कारण तिथे शेती केली जाते भाताची. तर सो आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण साफ असतं ते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही काटे वगैरे पायांना लागण्याचा. हा उतार होता, त्यामुळे मी म्हटलं तुम्ही चला पुढे, मी त्याला घेऊन उतरते. तर त्याने माझा हात धरला आणि आपण हलका तो उतरला. पूर्ण वाट त्याने व्यवस्थित चालली. तर त्यामुळे त्याला काही लागलं वगैरे नाही, खरचटलं नाही. एवढ्या अडचणीच्या वाटेवरून तो व्यवस्थित चालत गेला आणि बरोबर देवळात तो सासूबाईंची साडी धडकून उतरताना सोप्यावरून पडला खाली. तर रडला थोडासा. शेवटी काय होतं, चारचौघात पडल्यामुळे प्रत्येकालाच लाज होते, तसं त्याला ऑकवर्ड फील झालं आणि पप्पांची आठवण काढून तो रडू लागला की पप्पा पाहिजे. तर मी समजावलं त्याला आणि नंतर आम्ही म्हटलं जाऊया. तर आमची वाट काय संपत नव्हती, वाट एवढे वाईट की कंटाळा झाला. त्यानंतर मंदिरात आम्ही पोचलो, जरा बसलं, थंड पिलं आणि बघा कशी वर्दळ चालू आहे. मुलं पण थंड घेत आहेत. आमच्या इकडची मुलं आता म्हटलं देवदर्शनासाठी उभी आहेत, त्यामुळे गर्दी होती. तर मी म्हटलं थोडा वेळ आपण बसूया, नंतर जाऊया. तर मी लगेच व्हिडिओ काढला. बघा आजी पण बसल्या आहेत केळी घेऊन, आमच्या ओळखीच्याच आहेत त्या. ही वाडी दुसरी पडते आमची, सावंटेम आणि त्यांची राणेवाडी. तर तिथे ही सत्यनारायण पूजा होते. महाप्रसाद पण व्यवस्थित टेस्टी होता आणि म्हटलं व्हिडिओ काढून जाऊया लवकर, कारण ऊन पण होतं आणि मला गरमीमुळे कंटाळा आला होता. साडी वेअर करायची रेग्युलर सवय नसल्यामुळे आपल्याला जमत नाही. तर पूजेला पाया पडलो व्यवस्थित. छोटी जागा असल्यामुळे गरमीमुळे त्रास होऊ लागला प्रत्येकालाच. तर सत्यनारायण पूजेला एक जोडं ठेवलं जातं, सवाष्णी आणि पाचकराचं असं म्हणतात. तर ते जोडं होतं आणि जेवण असं होतं बघा, मस्त डाळ भात, उसळ आणि पापड. तर तुम्हाला कसा वाटला आहे ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. ही पंगत अशी बसलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.